आज आपल्या कुसगाव काले गटातील सर्व पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांचा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय। या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे, तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ, आदरणीय सर्व दादा, माऊली दादा, माधू दादा, माझं सगळं नाव उल्लेख करत ना आधीचा वेळ घेत नाही। बरंच अख्खं स्टेज त्याच्याकडे सर्व स्टेजवरचे मान्यवर उपस्थित, सर्व प्रमुख पदाधिकारी, माझ्या माय भगिनी, पत्रकार बांधवांनो, मला वाटलं 200-400 लोकांचा कार्यक्रम आहे, जायचंय आणि जेवायचंय फक्त। मी आपला प्रचार करत बसलो होतो, पण मला नंतर सांगितलं गाडी येणार तिकडं, लोक जमल्या, सगळी वाट बघतात, ताटकळल्यात लोक, तो प्रचार अर्धवट सोडून यावं लागलं। तुम्ही 7 वाजल्यापासून माझ्या आया बहिणी बसल्यात, तेही मला दाखवलं। आता 2 तास होऊन गेले। गणेश भाऊनी सांगितलं की आमच्या पुरुष मंडळींनी खुर्च्या पटापटा त्यांना बसायला दिल्या, इथल्या दिल्यात करताना झेडपीच्या पाहिजे। आम्ही 1 मिनिट उठतो, तुम्ही इथं बसा, मला द्या की झेडपी। पण आता या सगळ्या आया बहिणी बघितल्यावर ते असं वाटतं की झेडपीची पण जागा महिलांना द्यावा काय कळणार, पुरुष जागेत महिला पण बदलू शकतात। मोठ्या आवाजात पण आम्हाला चालतंय, तू चेहरा पाडू नको। पण ज्या वेळेला आरक्षणाची सोडत झाली त्यावेळेला मी म्हणालो की माझ्या विधानसभेला 2024च्या खरी तर मला ताकद कोणी दिली तर माझ्या आया बहिणीने दिली। आणि त्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत होताना मावळ तालुक्यात महिला राज आलं, 2 जागा पुरुष आणि 3 जागा महिला भगिनींना आल्या। पंचायत समितीचे सभापती पद पण महिला भगिनीला आलं। वडगावची नगरपंचायतचं नगराध्यक्ष पद पण महिला भगिनीला आलं। मग एवढं महिला भगिनीला स्थान त्या ठिकाणी मिळताना मला देखील समाधान वाटलं की जे पुरुष मंडळी माझ्या बरोबर आहेत, मी तुम्हाला नावं ठेवत नाही तर मला आमदाराला दाखवतो नंतर, पण तुम्हालाही स्थान आहे। पण तेवढाच वाटा माझ्या आया बहिणींना देखील मिळाला किंवा अधिक जमण्याला त्याचं समाधान वाटलं। काही दिवसामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर होईल, परंतु मगाशी गणेश भाऊने सांगितलं मागच्या काही दिवसापूर्वी तळेगाव, वडगाव, लोणावळ्याची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये मी स्वतःहून मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला आव्हान केलं होतं की जे सुनील शेळकेला भोगावं लागलं, जो त्रास माझ्या सर्वसामान्य माणसांना निवडणुकीत सहन करावा लागला, जिथं आया बहिणींवरून शिव्या खाल्ल्या किंवा काहींना हातही लावला गेला, की हे सगळं थांबलं पाहिजे। आपण आपला संघर्ष कशासाठी करायचा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या गावागावात जाऊन आपण गटाताटाचं किंवा भावकी गावकीचं राजकारण का करायचं, आणि हे कुठेतरी थांबू की राज्यामध्ये युती म्हणून आपण एकत्रितपणानं काम करतोय। भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि शिवसेनेचे देखील दुसरे उपमुख्यमंत्री आहेत। जर आपण राज्यात युती म्हणून काम करत असू तर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर इतर पक्ष देखील आपल्या बरोबर घेऊन आपल्याला हे सामोपचाराने मिटवता येईल, प्रत्येकाला सन्मान देता येईल, पुढे ना पुढे संधी कशी देता येईल तो आपण विचार करू। आणि तळेगाव दाभाडे नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यावरती त्यांनाही अडचण झाली,
की आता त्यांनी उमेदवार जाहीर केला आणि त्या उमेदवाराला थांबवायचं कसं. मग आपण तळेगाव युती करू. तळेगाव युती करताना पक्ष बाजूला ठेवायचा निर्णय झाला, पण त्यातून काहींनी सांगितलं की आता नाही, आम्हाला पक्षाचं चिन्ह घ्यावं लागत. म्हणलं तळेगावात घेतलं, लोणावळ्यात पण आपण पक्षाचं चिन्ह घेऊ. तुम्ही इकडं नगराध्यक्ष भाजपचा करावं, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष करू. ही सगळी चर्चा एकत्रित बसून झाली, निर्णय झाला. पण भाजपच्या काही मंडळींना अडचण होईल हे सांगायला की आम्ही ठरवलंय. मला कुठली अडचण नव्हती, पण भाजपच्या इथल्या मंडळींना वाटलं आपण हा निर्णय इथं जाहीर केला तर आम्हाला अडचण होईल, आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांनी आम्हाला निर्णय दिला हे सांगू, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे गेलो. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निर्णय सांगितला, तो जाहीर केला. आणि तळेगाव मध्ये त्यांच्या 2, 3, 4 जागा आल्या असत्या. 11 जागा बाबांनी आपल्याकडनं घेतल्या. आपल्याला 18 मिळाल्या. 18तल्या 8 जागेवरती आपल्याला लढायला लावलं आणि त्यांनी मात्र हात काढून पळाले. गाव बिनविरोध करायला निघालो आणि माझ्याच भावाला लढायला लावला. काय तळेगावाले साधे फोडील नाही तुम्ही. लढण्याबद्दल काय वाईट वाटायचं कारण नाही. लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने लढतोय. मी तर माझ्या भावाचा प्रचार पण करायला गेलो नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या गावामधनं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली ते तळेगाव सुद्धा माझ्या मागे एवढं खंबीरपणे उभं होतं. लोक सांगायची तू यांना जवळ करू नको, तू फक्त उमेदवार उभे कर, सगळे तुझ्या मागे उभे केलेले उमेदवार निवडून देतो, असे सुद्धा येऊन तळेगावातली माणसं सांगत होती. पण निवडणूक संघर्ष वाट टाळण्याकरता प्रयत्न केला. वडगाव मध्ये निवडणूक झाली, लोणावळ्यात झाली. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सर्व माझ्या आया बहिणींना सांगतो, खूप चांगलं मतदान करून लोणावळ्यात कधी नाही ती सत्ता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली. वडगावला पण तीच मागचे 5 वर्ष जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती वडगावकर देखील उभे राहिले. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर होईल. संतोष भाऊ इच्छुक आहे, इकडे अशोक भाऊ इच्छुक आहे, आमची शैलजाताई इच्छुक आहे, धीरज इच्छुक आहे. नाव घेतो सगळे कोण कोण इच्छुक आहे मी सगळे तपासतोय. आडकरताई आहे, गंगाळेताई आहे, नामदेव भाऊनी सांगितलं, मी पण आहे. नामदेव तुम्हाला मी पाडला होता त्यावेळेस तुमच्यावर झाला, तुम्ही प्रचार करा 2012ला. तेव्हा आपला संबंध नव्हता. पण सुनील शेळकेनं पाडलं. हॅलो हॅलो ए माईक वाल्या हॅलो. सुनील शेळकेनं नामदेव भाऊच्या विरोधात प्रचार केला, याचा विचार नामदेव भाऊने केला नाही. 2019ला पण ठाम उभे राहिले आणि 2024ला 5 वर्षात काही न देता सुद्धा माझ्या मागे ठाम उभे राहिले. याचा मला देखील नामदेव भावाला उल्लेख केला पाहिजे. इथे माधुदादा आहे, इकडे माऊली दादा आहे, हे सगळे वडीलधारी मंडळी आहेत. पौन मावळ्यात या पौर्णमाईच्या खोऱ्यातल्या सगळ्यांनी जी साथ दिली हे मलाही विसरता कामा नये. आणि ह्या आपल्या सगळ्या कामाच्या जोरावरती, आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती जेवढी काही कामं आपल्या गावागावामध्ये करता येतो करण्याचा प्रयत्न करतोय. अधिवेशनामधला उल्लेख केला. अधिवेशनात सुद्धा जी कामं मला विधिमंडळात मांडता येतील, जेवढे प्रश्न सोडवता येईल तेवढे सोडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक ही सुनील शेळकेची निवडणूक नाहीये, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण निवडणूक नाहीये. ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीतून जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपण जो निवडून देऊ, तो सुनील शेळकेच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वाड्या पाड्यावरती काम करणार आहे. हेच मला आजच्या मेळाव्यातून आपल्याला सांगायचंय. ही विकास कामं होत असताना मागील काही दिवसात काय झालं? हे मावशी थांब, तुम्ही कटाळी मला माहिती आहे, थांब मी 5 मिनिटं. ती म्हणा अण्णा गावा थांबायचा. मी यांना म्हणलो होतो मी येतपर्यंत उरकून घ्या, पण हे पुढे गेले कालामध्ये मी आल्यावर माहिती घेऊन बोला. म्हणजे मी आलो 10 मिनिटं बोलतो, 15 मिनिटं संपून टाकेलो. त्या 7 वाजल्यापासून बसल्या, 2-2.5 तास बसल्या, त्यांना तरी काय मारायला. थांब 5 मिनिटं, नाही गाडी गेली तुझी तर मी सोडायला तुला. थांब. परंतु ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणत असताना आपल्याला अधिकचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणता आला पाहिजे. योजनेचा लाभ माझ्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला कसा मिळेल याचा विचार करून आपण यामध्ये काम करणारे उमेदवार देखील आगामी काळामध्ये देणार आहोत. मी बरेच कार्यक्रम पाहिले. सध्या आपल्याच कोठ्या मारायला लागल्यात, काय कळाना काय झाले ते नवीन काही झाले ना. आपल्या आया बहिणींना आपण म्हणलं भाऊबीजेची भेट किंवा भावाकडनं बहिणीला भेट म्हणून दिली, आपल्याला नावं ठेवली, साड्या देतो. आणि हे काय करीत आहेत? साड्या दिला तर हे गाड्या व्हायला. आणि 10-12 गाड्या काय, एका गावात 10 गाड्या द्यायला पाहिजे. कारण त्यांना गाड्या दिल्याशिवाय काहीच नाही त्यांच्याकडे. ते गाड्या देतील, साड्या देतील, पण 5 वर्ष तुमची कामं करायला येणार. मी येणार बोला. मंत्री भाषणामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे, केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे. हो, तुमचं सरकार, मी पण सरकारमध्ये. पण तुमचं सरकार असताना आमचं पण सरकार आहे. मुख्यमंत्री तुमचा म्हणताना उपमुख्यमंत्री आमचा आहे. 3.5 वर्ष झाले आपण एकत्र आहे. आणि आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला भाजपवाल्यांना सुद्धा विचारायचंय, 3.5 वर्षाच्या काळामध्ये किती निधी आणला हे सोडून द्या, पण 2025 मध्ये 2024 ला निवडणूक झाली, 25 ते आता हे 26 येईल. म्हणजे या 2025च्या एका वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सत्तेत आहात, तर मावळ तालुक्यात तुम्ही किती रुपयाचा निधी आणला हे सुद्धा तुम्ही या जनतेला सांगितलं पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, पंतप्रधान भाजपचा आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, मान्य मला. पण तुम्ही वर्षभरात तालुक्याकरता काय आणलं हे का सांगत नाही? 1 वर्षाच्या काळामध्ये या सुनील शेळकेने माझ्या मारूतच्या मायबाप जनतेकरता 200 कोटी रुपये आणले, हिशोब देतो. तुम्ही 20 कोटी रुपये आणले असेल तर दाखवा. 20 कोटी रुपये, 20 कोटी रुपये मी स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांकडनं, पंतप्रधानांकडनं किंवा माझ्या भाजपच्या मंत्र्यांकडनं आणले असं भाजपच्या कुठल्याही इथल्या नेत्याने येऊन सांगावं. मग तळेगावचा असू दे, नाही तर लोणावळ्याचा असू नाही तर कोण मावळाचा, नांदर मावळाचा, कुठलाही नेत्याने येऊन सांगावं की मी 20 कोटी रुपये सरकारमधून आणले. मला सांगावं 200 कोटी दाखव, मी 2 मिनिटात दाखवतो. मला एवढं सांगायचंय, तुम्ही मतं मागायला याल, तुम्ही साड्या, गाड्या, देवदर्शन काय करायचं ते करा. आया बहिणीनं तुम्हाला पण सांगितलं नाही, ही स्कीम फक्त तुमच्याकडे अजून 1 महिना आहे. 1च महिना स्कीम आहे अजून. तू हेलिकॉप्टरनी ने, मी विमानाने नेणार आहे, तू नेलं तरी चालत. तू गाडीने ने, ज्याला त्याचं न्यायचं त्यांनी न्या, पण व्यवस्थित ज्ञान, व्यवस्थित ग्राम सोडा. आणि समोरच्यांनी जरी न्यालं बिंदास जा. आपली कुणालाच नाही, आपण कुणालाच नाही म्हणत नाही. जो जे देईल ते घ्या, जो जे देईल ते घ्या. कुणी 500 रुपयाची थाळी देऊ, नाही तर उद्या संतोष भाऊ मला मी 2000ची देतो, 2000ची देतो.
आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या आई बहिणी सांगितले भाऊ म्हणून अण्णाकडे आधी समजून घ्या. टू व्हीलर जर एखाद्याला मिळाली नाही लक्की ड्रॉत तर आपण परत त्याला सांगू दुसरा अजून एक कार्यक्रम घे, अजून एक टू व्हीलर ठेव. राष्ट्रवादीच्या आपल्या तुंगीच्या आपल्या अध्यक्ष व्हायला ते मला व्हिडिओ मागाशी मध्ये दाखवला. तो विचारित होता तुम्हाला कार्यक्रम आला कसं वाटलं? छान वाटलं. तुम्ही समाधानी आहे का? हो. काहीतरी अशी बोलली कुणी ठेवला कार्यक्रम? तुम्ही त्या अण्णांनी ठेवला. मला आता लागलं गाडीच्या तर एका काही असं समजा की अण्णांनी ठेवलाय. कुणाला वाटलं ना कार्यक्रमाला जायचंय अन्नाचा कार्यक्रम समजा पिंडाचा मी आयुष गाड्याची शपथ सांगतो कुणाला नाही म्हणणार नाही. पण फुल एन्जॉय करा. परत 5 वर्ष असली स्कीम आपल्याकडे नाही. 5 वर्ष तुम्हाला कुणी असली स्कीम देणार नाही. त्यामुळे 2 दिन त्याच्याकडनं घ्यायचं, अजिबात घाबरायचं नाही. तुझ्या काय दारात आम्ही आलो नाही, तू आमच्या दारात आलाय कार्यक्रमाला न्यायला म्हणून आम्ही आलो. लोणावळ्यात मी सांगितलं इथं पण सांगतो उद्या 2000नी 5000नी 10,000 रुपये जे काही देतील 2000 देतील त्याचे बी घ्या, 10,000 देतील त्याचे बी घ्या. कशाला बोलायचे? परत ते काही देत नसते. अरे निवडणुकीत फक्त तेवढ्या पुरता तुम्ही विचार करून जर तात्पुरता माझ्या आया बहिणींचा वडीलधाऱ्यांचा विचार करत असाल किंवा त्यांना जर पुढं आम्हीच दाखवून मतं मिळवायचा प्रयत्न करत असाल, मी राज्यभरात पुढे जरी गेलो तरी मी एवढं सांगतो कुणाच्याही नादाला लागा पण माझ्या मावळातल्या मायबाप जनतेच्या नादाला लागू नका. त्यांचा विचार करण्याची ताकद एवढी मोठी आहे की तुम्ही संपताना तिथून पुढे ते आमचा विचार करतो. ही ताकद जर तुमच्या मनात आहे, तुमच्या मनगटात बळ आहे, व उद्याच्या काळात मी आपल्या अधिकचा वेळ घेता एवढं सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच उमेदवार म्हणून जे इच्छुक आहेत ते तोला मोलाचे आहेत. रमेश भाऊ तुम्ही सांगितलं तुम्ही उमेदवार जाहीर करा, पण माऊली दादा सगळेच वडीलधारी मंडळी आहेत. आडकर दादा तुम्हाला सगळ्यांना सूचना विनंती करतो, हे सगळेजण माझ्या पक्के हातून मागे राखतात. आमचं काय अरे तुमचं काही ज्याला दिल तो म्हणून आपल्याला भेटणार होती, ज्याला नाही देणार तो आमदारांना दाखवतो 2 तो माझा काय कोणी काटा काढायला येऊ नका बाबा. मी सुखाने खातोय, मला तर सारखा त्रास लावलाय. काय झाले काय कळाला. मी तो कुणाच्या नादाला लागत नाही आणि नादाला लागला माझ्या कुणी असं नाही म्हणत मी सोडला आतापर्यंत. पण आता फार तुम्ही माझ्या घरादार यायला लागल्यात. आता मला खरंच त्रास द्यायला लागल्यात काही मंडळी जाणीवपूर्वक. हे चांगलं नाही. जे त्रास देतील जाणीवपूर्वक. निवडणुका आल्या की यांना काहीतरी आठवतं. विकास कामांवरती बोलत नाही. आम्ही गावामध्ये या लोकांना करता आरोग्याचे उपचार दिले, या विद्यार्थ्यांकरता शाळेला फी मोफत दिली किंवा शाळेकरता मदत केली हे सांगत नाही. गावातल्या मंदिराकरता आम्ही 2 पैसे मदत केली हेही सांगत नाही. फक्त सुनील शेळकेची बदनामी हा त्यांचा प्रचार. अरे पण निवडणुकीच्या टायमाला का बोलता, आधी का बोलत नाही? मला फोनवरनं सांगा, चौकात गाठून सांगा हेच तुझ्याकडनं चुकीचं आहे. हे तुम्ही निवडणुकीचंच काम मुद्दे आणता. मला प्रत्येक वेळेला निवडणुकीला जे समोरचे लोक त्रास देत आहेत हे बरोबर नाही. परंतु निवडणुका झाल्यावरती मी आता 4 वर्ष मोकळाचे. मी सण करून आता माझी पण सण शक्ती संपायला लागली. शेवटी मलाही विचारणारे माझ्या घरात माझे आईबाप येईल, भाऊ येईल, पोरलेच नाही तू नाव कमवायला गेला काय रोज आम्हाला ऐकायला गेलाय. हे सण होणाऱ्या गोष्टी नाही. पण मला निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण ठिकाणी राहील. पण जो व्यक्ती आपल्या सुखात दुःखात आडी अडचणीत उभा राहतो अशा व्यक्तीच्या मागे तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. पुढच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. त्यातून चांगली कामं माझ्या प्रत्येक गावात वाड्यापाड्यावरती करायचा मी प्रयत्न करीन. मागच्या 5 वर्षात जी कामं केली त्याचं फळ म्हणून किंवा त्या कामाचं
आशीर्वाद म्हणून तुम्ही मला पुन्हा आमदार केला. 2029 पर्यंत तुमच्या गावातली 90% कामं पूर्ण केल्याशिवाय सुनील शेळकेचा गप्प बसणार नाही. 90%, 100% म्हणणार नाही, 100% कधी होत नाही, परंतु 90% कामं पूर्ण करण्याची ताकद या सुनील शेळकेला तुम्ही दिलेली आहे. 1,10,000 निवडून दिला, साधा सोपा नाही दिला. त्यामुळे मी आपण पुढे गेलो जरा छाती काढीतच जातो. काय दिलं दादाच्या मी खुर्चीला शेजारी बसतो कधी कधी खुर्ची. दादाला माहिती 1,10,000 निवडून आली ती. दादाही आपल्यावरती भरभरून प्रेम करतात. दादा लागेल ते काम तालुक्याचं मंजूर करतात. त्यामुळे अजित दादांचे हात बळकट करणं म्हणजे जिल्हा परिषद 5च्या 5 उमेदवार आपले विजयी करणं आणि 10च्या 10 पंचायत समितीचे सदस्य विजयी करणं एवढंच मागतो. मी तुमच्याकडे 5 वर्षात 2 वेळा मतं मागणार आहे. पहिल्यांदा आले 6 वर्षात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीचे तेवढे उमेदवार विजय करा आणि आमदार केला 2029 जर तुमची नाही कामं केली तर घरी बसवा, काय प्रॉब्लेम नाही. मी काम केलं तर मला मत द्या, नाही काम केलं तर मला तोंडावर सांगा तू आमचं काम केलंय, आमच्याकडे मत मागायला येऊ नको. मी आज 2च मतं मागतो, कुणाची जागा मागत नाही, कुणाकडे हप्ता मागत नाही, कुणाकडे टक्केवारी मागत नाही. तरी बातम्या मी करतात बिल आई करावं चांगलं, परंतु चांगलं काम नक्कीच आया बहिणींनो वडीलधाऱ्यांनो या तालुक्यात सुरू आहे. चांगली विकास कामं सुरू आहेत. कामं आपल्याला करायची, कामं करता आपले उमेदवार विजय करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. संतोष भाऊ एवढ्या आया बहिणी आल्यामुळे तुझ्या आता टांगती तलवारी. खालून चिमटे घेतात मला. सगळ्यांना विश्वासात घेईल. सगळे घरातल्या सारखे कुटुंबासारखे तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात ह्याचीच मला जाणीव आहे. म्हणूनच मला उमेदवारी जाहीर करताना कुणाला थांबवायचा आणि कुणाला उमेदवारी द्यायची हे माझ्याकडनं जीभ काय रेटायला तयार नाही. तुम्ही सगळेजण बसा, 2-3 दिवसात मला सांगा हे आमचं फायनल झाले म्हणजे ते बी बिचारे कामाला लागतील. मोठा कार्यक्रम घेतील खेळरंगला पैठणीचा. किती गाव आहेत? 45 तू जर ठेवायला लागतील 45 आणि माझं नाव भेटणार ना तुम्ही पैसे देणार ना. गाड्यांवरती साड्यांवरती माझ्या लोकांचं काही आलेलं नाही, पण हे प्रेम आहे. आपल्या सगळे एकोप्याने राहिले पाहिजे. एवढी आया बहिणींची 9:30 वाजेपर्यंत हे दाखव जरा. हे बघ माझ्या आया बहिणी काय झाल्या बाहेर येऊ अजून. ही ताकद पुणे जिल्ह्यात या आया बहिणींची वडीलधाऱ्यांची सुनील शेळके सोडला तर दुसरी कुणाकडे नाही याचा मला आणि म्हणून जेवढं मला ताकदीनं तुमच्या मागे उभं राहता येईल, तुमच्या सुखात दुःखात उभं राहता येईल तेवढा मी राहण्याचा प्रयत्न करते. उद्याच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराच्या मागे देखील आपण उभं राहा एवढी तुम्हाला हात धरून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.